नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन UGC नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. UGC नेट एक्झाम 2025 साठी आपण प्रिपेअर करत आहोत आणि आज आपण पेपर 2 विषय मराठी यामधला घटक 2 जो आहे संस्कृती संकल्पना आणि वाङ्मय निर्मिती याचे 50+ महत्त्वाचे PYQ प्रश्न पाहणार आहोत. त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपली जी बॅच आहे ती येत्या 15 सप्टेंबरपासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे पेपर 2 विषय मराठी याची संपूर्ण बॅच, ज्यामध्ये आपल्याला पेपर 1 मोफत मिळणार आहे. सोबत रेकॉर्डेड आणि लाईव्ह क्लास सुद्धा असणार आहे. पूर्ण 10 युनिटचे PDF नोट सुद्धा मिळणार आहे आणि 20+ अधिक टेस्ट सिरीज पण मिळणार आहे आणि पूर्ण अभ्यासक्रमावर चाचणी सुद्धा असणार आहे. पूर्ण अभ्यासक्रम आणि घटकनुसार सुद्धा. याची जी फीज आहे ती 10,000 रुपये आहे, पण खास तुमच्यासाठी ती 8,000 रुपये असणार आहे. त्यामुळे नक्की याचा फायदा घ्या. येत्या 15 सप्टेंबरपासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहे आणि तुम्हाला काही एनरोल करायचं असल्यास दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला, घटक 2 काय आहे मग? संस्कृती संकल्पना आणि वाङ्मय निर्मिती. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? वाङ्मय संस्कृतीचे पारंपरिक घटक अभ्यास करायचा आहे. मौखिक परंपरा, हस्तलिखिते, कथन, पठण, श्रवण, सादरीकरण. त्यामध्ये मग तमाशा आला, ललित आलं, भारुड आला, बोहाडा आला, निरूपण, कीर्तन, प्रेक्षक, श्रोता, कथानकार, हे सगळं आपल्याला अभ्यास करायचं. सोबतच वाङ्मय धर्म, पंथ, राजाश्रयाचा संबंध, म्हणजे की आधुनिक घटक कोणते आहे? मुद्रक, नियतकालिके, वृत्तपत्रे, पुस्तके, संपादक, लेखक, प्रकाशक, वाचक, समीक्षक, वितरक, वाङ्मय संस्था, महामंडळे, संमेलने, पुरस्कार, या सगळं आपल्याला अभ्यास करायचा आहे. सोबत भाषाशुद्धी व वाङ्मय शुद्धी सोबतची संकल्पना, शील अशील संबंधीचे वाद काय झाले होते, स्वातंत्र्य आणि निर्बंध काय होतं, लेखक आणि वाचक याच्यातील आदान प्रदान कसे होतात, हे सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सोबत सामाजिक प्रबोधनात वाङ्मय संस्कृतीचे काय योगदान आहे, किंवा मग संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील आविष्कार कोणते आहेत, वैचारिक, प्रबोधन, उद्बोधन, निबंध वाङ्मय, प्रायोगिक नाटक काय, पथनाट्य काय असते, सगळं आपल्याला अभ्यास करायचा आहे. सोबतच मराठी वाङ्मय संस्कृतीचा नकाशा, साहित्य संमेलनातील परिवर्तने, वादविवाद, भूमिका, वाङ्मयीन संस्कृती, लेखकाची प्रतिमा आणि मराठी समाज मानस सगळं सुद्धा अभ्यास करायचा आहे. आणि आपण हे सगळं बॅचमध्ये आपला अभ्यास करणार आहोत, त्यामुळे नक्की एनरोल करा. चला, पहिला प्रश्न आहे, 20व्या शतकाच्या उत्तरार्ध संबोधले जाणारे लोकनाट्याला काय म्हटलं जातं? नाटक, तमाशा, जलसे, दशावतारी, सोंगी. 20व्या शतकात काय संबोधलं जातं? एक लोकनाट्य आहे, त्याला काय संबोधलं जातं? विसाव्या शतकाच्या उत्तरात जे आहे त्याला आपण तमाशा म्हणतो आणि हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक लोकनाट्य प्रकार आहे, ज्यामध्ये गायन, नृत्य, वादन आणि विनोद याचा समावेश असते. तमाशा हा शब्द अरबी असून त्याचा जो प्रेक्षणीय दृश्य आहे किंवा देखावा आहे त्यानुसार ते आलेला आहे आणि लोककथेतील गण, गवळण, पोवाडे, लावणी यात सादर केले जातात. ठीक आहे. वग जो आहे हा तमाशाचा एक महत्वाचा भाग आहे. यामध्ये कलाकार नाट्यमय पद्धतीने संवाद, अभिनय, नृत्य करतात. ठीक आहे. महाराष्ट्रात हे खूप लोकप्रिय आहे. त्यानंतर तमाशा हा शब्द रूढ असून उर्दू भाषकांच्या संपर्काने तो मराठी आलाय. सौदी अरेबियातून, दुबईतून, तुर्कस्तानातून, युगोस्लावियातून. कुठून आलेला आहे? अरबी शब्द आहे हा. तर हा कदाचित कशातून आलेला असेल? हा आलेला आहे तुर्किस्तानातून. ठीक आहे. नंतर गत, गवळणी, लावणी, वग आणि बतावणी ही 5 अंगे कोणाची आहेत? नाटक, तमाशा, दशावताराची, लोकविधी. गत, गवळण, लावणी, वग आणि बतावणी ही अंगे तमाशाची आहे. बतावणी म्हणजे काय, तर फारसला बतावणी, संपादनी असे समजले जाते. वग हे शेवटी असते, संपल्यानंतर वगाचे सादरीकरण होतात. ठीक आहे. आणि गवळण तर आपल्याला माहिती आहे, तमाशा सादर करताना गणानंतर गवळण होते. ठीक आहे. असं गण होते आधी, गत नाही, गण होते. ठीक आहे. गण म्हणजे काय, तमाशाची सुरुवात गणाने म्हणजे गणपतीला आव्हान केली जाते, आव्हान करून केली जाते, अथर्व शीर्षक. ठीक आहे. त्यामुळे त्याला गण म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर मग गवळणी, मग लावणी आणि मग बतावणी, मग वग, शेवटी काय येणार? वग येणार. ठीक आहे.
त्यानंतर लावणीमध्ये रस पाहावयास मिळतो शृंगार, करुण, हास्य, शांत. लावणीमध्ये कोणता रस पाहावयास मिळतो? लावणीमध्ये शृंगार रस पाहायला मिळतो है ना. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? अ असणार आहे. त्यानंतर उमा व बाबाजी मांग यांच्या डॅश हा मराठीतील पहिला वग मानला जातो. मोहन बाबराव मिठार आणि मुंबई कोणाची यापैकी नाही. उमा व बाबाजी मांग. ठीक आहे. आणि तमाशामध्ये ढोलकी, तुणतुणे, हलगी आणि कडे, झांज अशा पद्धतीचे सुद्धा म्हणजे काय वाद्य आहेत. ठीक आहे, वापरले जातात आहे. तर याचं प्रश्नाचं उत्तर काय? मोहन बराव हे उमाजी आणि बाबाजी मांग यांच्यातील मराठीतील पहिला वग मानला जातो. नंतर बिन बियाचे झाड या वर्गाचे कर्ते कोण आहेत? दादा इंदुरीकर, व्यंकटेश माडगुळकर, पठ्ठे बाबूराव, गदिमा. बिन बियाचे झाड. बिन बियाचे झाड या वर्गाचे कर्ते कोण आहे? ते आहेत व्यंकटेश माडगुळकर. ठीक आहे. बिनबियांचे झाड चित्रशाळा प्रकाशन पुणे यातील आहे ते. तुम्ही सुद्धा एकदा वाचा. ठीक आहे. त्यानंतर ललित हा शब्द लीला या शब्दावरून आला असावा असे कोणी म्हटलंय? डॉक्टर प्रभाकर मांडे, डॉक्टर आनंदकुमार स्वामी, अनंत काणेकर, गंगाधर मोर्चे. ललित हा शब्द लीला यापासून आलेला आहे. तर ललित काय आहे? ललित हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आहे जो उत्सव प्रसंगी देवतेच्या प्रित्यर्थ सादर केला जातो. ठीक आहे. यामध्ये विविध जाती धर्माचे लोक सोंग घेऊन एकत्र जमतात आणि कीर्तन करतात. ठीक आहे. तर ललित हा शब्द लीला या शब्दावरून आला आहे. डॉक्टर आनंद कुमार स्वामी यांनी म्हटलेले आहे. ठीक आहे. यामध्ये महत्वाचं पैलू कोणाचं होतं? संत एकनाथ यांचं होतं. ठीक आहे. ललित सादरीकरणाच्या सुरुवातीला धूप, सूत्रधाराचा प्रवेश, गणेशपण, विदूषक आणि सूत्रधारांशी विनोदी संभाषण या गोष्टी कुठे आढळतात? ललितात, तमाशात यापैकी नाही. लोकनाट्य. कशात? सादरीकरणाच्या सुरुवातीला आपण आताच बोललो होतो ते ललितामध्ये आढळतं. ठीक आहे. आधी गणेशवंदन होते, त्यानंतर मग धूप, सूत्रधाराचा प्रवेश, विदूषक, सूत्रधाराशी विनोदी संभाषण हे सगळं होते आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? अ असणार आहे. ललितात ते होते आहे. मला दादला नको गो बाई हे भारूड मराठीतील संतांचे आहे. संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत चोखोबा. मला दादला नको गो बाई हे भारूड मराठीतील संत एकनाथ यांचे आहे. हे भारतीय संत, तत्वज्ञ आणि कवी होते. भगवान विठ्ठलाचे भक्त होते, वारकरी होते, आपल्याला माहितीच आहे. एकनाथी भागवत, चिरंजीव पद, रुक्मिणी स्वयंवर, सुकाष्टक टीका, आनंद लहरी, मुद्रा विलास, लघुगीता हे सगळं त्यांनी लिहिलेले आहे. आणि खूप महत्वाचे कवी आहेत ते, संत आहेत ते. भारूड हा डॅश आकृतीबद्ध आहे. नृत्य, नाट्यात्मक, पद्यबद्ध, गद्यबद्ध, दृश्य श्रावात्मक यापैकी सर्वांना भारूड याबद्दल मला विचारलेलं आहे. तर भारूड हे महाराष्ट्रातील एक पारंपरिक लोककला आहे, ज्यामध्ये संगीत, कविता आणि नाटकांचा वापर करून आध्यात्मिक शिक्षण किंवा सामाजिक संदेश देण्याचे कार्य केले जाते. ठीक आहे. तर भारूड हे यापैकी सर्व आहे. नृत्य पण होते, त्यामध्ये गद्य पद्य पण असतात, दृश्य आणि श्राव्य पण असते आहे. ठीक आहे. नंतर या नृत्य नाट्यात निरनिराळे मुखवटे घालून वाजत गाजत पात्रांना मिरवले जातात. लढितात, भारुडात, बोहाड्यात की कीर्तनात? हे बोहाळा जो म्हणतो आपण त्यामध्ये काय करतात? बोहाळ्यामध्ये निरनिराळे मुखवटे घालून म्हणजे हे महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर होतात. आदिवासी समाजाचं एक पारंपरिक हे आहे. ठीक आहे. शिमगा उत्सवासारखं असतं ते. ठीक आहे. निरनिराळे मुखवटे घालून ते वाजत गाजत पात्रांना मिरवले जाते. नंतर बोहाळा हे देवतावरचे विधिनाट्य आहे. रामायण, महाभारत, पौराण आणि कथांवर आधारित नाट्यप्रसंग त्यात आहे. पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक, पूर्वार्ध उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध व उत्तरार्ध चूक. काय आहे? पूर्वार्ध आणि उत्तरार्ध दोन्ही बरोबर आहे, कारण बोहाळा हे देवता वर्तनाचे मुखवटे घालून तिथे सादर करतात आहे. ठीक आहे. नाट्यप्रसंग आहे. नाटक गाणपत्य शाकेत हे प्रकार या साहित्य प्रकारचे आहे. प्रवचन, कीर्तन, भारूड, लढी.
सांगा बघू. गाणपत्य, शाक्य हे प्रकार आहेत कीर्तनाचे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ब. त्यानंतर नारदीय कीर्तनात विनेऐवजी काय वापरले जाते? तंबोरा, डफ, तुणतुणे की यापैकी नाही. नारदीय कीर्तनात विनेऐवजी काय वापरले जाते? तंबोरा वापरले जाते. सगळ्यांनी लक्षात ठेवा, नारदीय कीर्तनात विनेऐवजी तंबोरा वापरले जाते. नंतर वारकरी कीर्तनात काल्याचे कीर्तन कधी होते? सकाळी, दुपारी, संध्याकाळी की यापैकी नाही. वारकरी कीर्तन, नारदीय कीर्तन हे दोन्ही वेगवेगळे आहेत. ठीक आहे, तर वारकरी कीर्तनात काल्याचे कीर्तन हे सकाळी होत असते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? अ असणार आहे. नंतर नारदीय कीर्तनकारांना असेही म्हणतात. निरुपणकार, हरदासी कीर्तन, हरिभक्त परायण यापैकी नाही. नारदीय कीर्तनकारांना काय म्हटलं जातं सांगा बघू? त्यांना हरिदासी कीर्तनकार असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, तर नारदीय कीर्तनकारांना हरिदासी कीर्तनकार म्हटलं जातं आणि आपलं उत्तर काय असणार आहे? ब असणार आहे. त्यानंतर कीर्तन शैलीतील परिवर्तन म्हणजे गाडगे महाराजांच्या शैलीतून विकसित झालेले लोककीर्तन तर राष्ट्रीय चळवळींच्या प्रेरणेतून आकाराला आलेले राष्ट्रीय कीर्तन हे कीर्तनाचे नवे आकृतीबद्ध आहेत. पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक, पूर्वार्ध उत्तरार्ध बरोबर उत्तरार्ध चूक, पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक, पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर. कीर्तन शैलीतील परिवर्तन म्हणजे गाडगे महाराजांच्या शैलीतून विकसित झालेले लोककीर्तन तर राष्ट्रीय चळवळीच्या प्रेरणेतून आकाराला आलेले राष्ट्रीय कीर्तन हे कीर्तनाचे नवे आकृतीबंध होतं. पूर्वार्ध बरोबर आणि उत्तरार्ध सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? अ असणार आहे. नंतर मराठी भाषेतील पुस्तकांचा पहिला मुद्रण संस्कार किती साली झाला? इसवी सन 1805, 1804, 1806, 1807. तर मराठी भाषेतील जो आहे ना पुस्तकांचा पहिला मुद्रण संस्कार जो झालेला आहे 1805. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? अ असणार आहे. ठीक आहे, नंतर मराठीचे पहिले वृत्तपत्र कोणते? बंगाल गॅझेट, संवाद, कौमुदी, दर्पण, प्रभाकर. सांगा बघू. ते आहे दर्पण. ते बाळाशास्त्री जांभेकर यांनी केलेलं होतं. 6 जानेवारी 1832 रोजी. आणि हे द्विभाषिक आहे. मराठी पत्रकाराची सुरुवात झालेली होती यापासून. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे क. दर्पण या वृत्तपत्राचे संपादक कोण आहे? मी आताच तुम्हाला सांगितलं. ते कोण आहेत? बाळाशास्त्री जांभेकर. ठीक आहे, 6 जानेवारी 1832 रोजी त्यांनी ते सुरुवात केलेली होती. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बाळशास्त्री जांभेकर. शतपत्रे कोणाच्या वृत्तपत्रातून प्रकाशित झाली? हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. कोणत्या वृत्तपत्रातून? कलकत्ता जनरल, संवाद, कौमुदी, दर्पण, प्रभाकर. आणि शतपत्रे कोणी लिहिली होती? ही प्रभाकर वृत्तपत्रातून झाली होती. आणि ते कोणी लिहिली होती शतपत्रे? गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिलेली होती. हा, प्रभाकर या साप्ताहिकातून त्यांनी समाज सुधारणावर आधारित पत्रे लिहिलेली होती. ठीक आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा बरं. 108 पत्र लिहिली होती म्हणून त्यांना षटपत्रे असे म्हणतात. नंतर निबंधमाला कोणी सुरुवात केली? विष्णुशास्त्री चिपळूणकर, कृष्णशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, लोकहितवादी. निबंधमाला सुरू केली होती विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे अ. त्यानंतर भारतातील विज्ञाननिष्ठ समाज आकाराला आला पाहिजे आणि तमाम हिंदू लोकांनी वैज्ञानिक दृष्टी स्वीकारली पाहिजे हे ही सूत्र कोणाचे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकहितवादी विदा सावरकर, विठ्ठल रामजी शिंदे. भारतातील विज्ञाननिष्ठ समाज आकाराला आला पाहिजे आणि तमाम हिंदू लोकांनी वैज्ञानिक दृष्टी स्वीकारली पाहिजे हे विदा सावरकर यांनी मांडलेले आहे. ठीक आहे, हे कोणाचं मत आहे? विदा सावरकर यांचं. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? क असणार आहे. नंतर खालीलपैकी विषय कोणाच्या लेखन विशेष येतील सांगता येतात? समाजाची मानसिक बदलण्याची गरज, परखडपणे विचार व्यक्त, इंग्रजांबद्दल आदर, व्यापक सामाजिक हित आणि हे मत कोणाबद्दल सांगता येतं? महात्मा फुले, विदा सावरकर, गोगा आगरकर, डॉक्टर आंबेडकर. समाजाची मानसिक बदलण्याची गरज आहे हे त्यांनी सांगितलं. परखडपणे विचार. आता इंग्रजांबद्दल आदर हे मला माहिती नाही. ठीक आहे, व्यापक सामाजिक हित हे कोणाचं होतं? हे होतं महात्मा फुले यांचं. ठीक आहे, हे चुकीने आलेलं आहे. ठीक आहे, हे बाकी बरोबर आहे. त्यानंतर पुणे येथे शेतकरी परिषद भरवून शेतकऱ्यांच्या समस्या सरकारपुढे कोणी मांडला? वीरा शिंदे, महात्मा फुले, गोगा आगरकर की लोकहितवादी. पुणे येथील शेतकरी परिषद भरवून शेतकऱ्यांच्या समस्या सरकारपुढे कोणी मांडलेल्या कोणी मांडलेल्या आहेत? त्या मांडलेल्या आहेत वीरा शिंदे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? अ असणार आहे.
तर पहिला प्रश्न आहे, माझा आदर्श समाज हा स्वातंत्र्य, समता, बंधुत्वावर आधारित असेल. हे विचार कोणाचे आहे? महात्मा फुले, विठ्ठल रामजी शिंदे, डॉक्टर आंबेडकर, विदा सावरकर. माझा आदर्श समाज आणि हा स्वातंत्र्य, ममता, समता व बंधुत्वावर आधारित असेल. हे विचार कोणाचे आहेत? हे विचार आहे डॉक्टर आंबेडकर यांचे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, श्रीरामपूर येथे विल्यम केरी यांनी ग्रामर ऑफ द मराठी लँग्वेज हे पुस्तक कोणत्या साली प्रकाशित केले? 1806, 1805, 1807, 1804. सांगा बघू. तर ते 1805, सन 1805 यामध्ये त्यांचे प्रकाशन झाले होते. ठीक आहे. ग्रामर ऑफ म्हणजे व्याकरण जे आहे, भाषेचे व्याकरण. ठीक आहे. तर कॅरे यांनी केवळ बंगाली भाषेचेच नव्हे तर पुष्कळ भाषांचं लिहिलेलं आहे. पण मराठी, बंगाली, ओरिया, हिंदी, आसामी, संस्कृत अशा पण भाषांचं त्यांचं अनुवादित केलेलं आहे. आणि प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते पुष्कळ 30 वर्ष. ठीक आहे. चला. कोणतेही साहित्य हे वंश, युग, प्रवृत्ती आणि परिस्थिती यांची निर्मिती असते, हे मत कोणाचे आहे? होरेस, हिपोलितेन, विको की एडमंड हुसेन. कोणतेही साहित्य हे वंश, युग, प्रवृत्ती आणि परिस्थिती यांची निर्मिती असते, हे मत कोणाचे आहे? हे मत आहे हिपोलितेन यांचे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ब. पुढीलपैकी कोणत्या साहित्य निर्मितीस लोकप्रिय साहित्य, पॉप्युलर लिटरेचर म्हणता येत नाही? भक्तिप्रधान साहित्य, रहस्य कथा, विज्ञान साहित्य, साहस कथा. पॉप्युलर लिटरेचर जे असते त्याबद्दल यांनी विचारलेलं आहे. तर मग त्यामध्ये भक्तिप्रधान साहित्य जे आहे ते थोडे पॉप्युलर लिटरेचरमध्ये येत नाही. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, वाङ्मयीन अभिरुची म्हणजे काय? साहित्य संबंधी गुणवागुणाची पारख करणारी विवेकशीलता, आस्वाद क्षमता, विश्लेषण क्षमता की वाचनाची आवड. वाङ्मयीन अभिरुची म्हणजे काय? वाङ्मयीन अभिरुची म्हणजे काय? तर ते साहित्य संबंधी गुणवागुणाची पारख करणारी विवेकशीलता असा त्याचा अर्थ होतो. आणि त्याचं उत्तर काय आहे? अ असणार आहे. व्यवहारातील भाषेच्या सामग्रीद्वारे केल्या जाणाऱ्या शब्द योजनेतूनच साहित्य निर्मिती होत असते. तर ही साहित्याची भाषा ही व्यवहारातील भाषा नसते. संपूर्ण विधान चूक, संपूर्ण विधान बरोबर, विधानाचा पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक. विधानाचा पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर. सांगा बघू. तर संपूर्ण विधान यातलं बरोबर आहे. व्यवहारातील भाषेच्या सामग्रीद्वारे केल्या जाणाऱ्या शब्द योजनेतूनच साहित्य निर्मिती होत असते. तरीही ही साहित्याची भाषा ही व्यवहाराची भाषा नसते. ठीक आहे. ग्रंथ विक्रीत वाढ करणारे सर्वात महत्वाचे कारण कोणते? ग्रंथांना मिळणारे पुरस्कार, लोकप्रिय लेखन रूपे, प्रकाशकांची प्रतिष्ठा की प्रसिद्धी माध्यमाद्वारे केला जाणारा प्रसार. तर ग्रंथ विक्रीत वाढ करणारे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे लोकप्रिय लेखन रूपे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ब असणार आहे. साहित्य आणि समाज जीवन हा समीक्षा ग्रंथ कोणाचा आहे? लालजी पेंडसे, वा. ल. कुलकर्णी, गंगाधर गाडगीळ, विजय तेंडुलकर. साहित्य आणि समाज जीवन हा समीक्षा ग्रंथ कोणाचा आहे?
तो आहे लालजी पेंडसे यांचा. कोणाचा? लालजी पेंडसे. हे मार्क्सवादी लेखक व समीक्षक आहे आणि संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे संस्थापक सदस्यापैकी एक आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा आढावा घेणाऱ्या सुरुवातीच्या ग्रंथरचनांपैकी एक महाराष्ट्राचे महामंथन या ग्रंथाचे सुद्धा त्यांनी लेखन केले आहे. ठीक आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? असणार आहे. त्यानंतर साहित्यिकांच्या सहवासात या ग्रंथाचे समीक्षक कोण? डॉक्टर प्रणा जोशी, शना नवरे, महेश दीक्षित, गना मोरे. साहित्यिकांच्या सहवासात या ग्रंथाचे समीक्षण कोण आहे? श्री दीक्षित हे आहे साहित्यिकांच्या सहवासात या ग्रंथाचे समीक्षण. ठीक आहे. त्यानंतर साहित्य ही एक अशी अर्थी अभिव्यक्ती असते, तसेच साहित्य हे संप्रेषण असते. संपूर्ण विधान चूक आहे, संपूर्ण विधान बरोबर आहे. विधानाचा पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक, विधानाचा उत्तरार्ध बरोबर पूर्वार्ध चूक. संपूर्ण विधान बरोबर आहे. ठीक आहे. नंतर डॅश हे साहित्याचे माध्यम आहे. भाषा, कलामूल्य, अर्थपूर्ण शब्दार्थ, सौंदर्य घटक. साहित्याचे माध्यम काय आहे? अर्थपूर्ण शब्दार्थ जे असतात ते साहित्याचे माध्यम असतात. कारण कविता करताना आपण बघत असतो की व्यवस्थित शब्द त्याने एक महत्वपूर्ण कविता तयार होत असते. त्यामुळे अर्थपूर्ण शब्दार्थ हे खूप महत्वाचे आहे. ठीक आहे. हे काय? साहित्याचे माध्यम आहे. नंतर अभिरुची म्हणजे विचारपूर्व, अनुकूल, सहस्वादी, प्रतिक्रिया व उपत्ती निरपेक्ष आवड निवड होय. संपूर्ण विधान चूक आहे, संपूर्ण विधान बरोबर आहे. विधानाचा पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चुकीचा आहे. विधानाचा उत्तरार्ध बरोबर पूर्वार्ध चुकीचा आहे. सांगा बघू. अभिरुची म्हणजे विचारपूर्व, अनुकूल, सहस्वादी, प्रतिक्रिया व उपपत्ती निरपेक्ष आवड निवड होय. संपूर्ण विधान बरोबर आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ब असणार आहे. त्यानंतर भाषा हे साहित्याचे द्रव्य आहे. भाषा हेच मनुष्याचे संज्ञापनाचे एक महत्वाचे साधन आहे. संपूर्ण विधान बरोबर आहे, संपूर्ण विधान चुकीचे आहे. विधानाचा पूर्वार्ध चुकीचा, उत्तरार्ध बरोबर आहे. विधानाचा पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चुकीचा आहे. सांगा बघू. भाषा हे साहित्याचे द्रव्य आहे आणि भाषा हेच मनुष्याचे संज्ञापनाचे एक महत्वाचे साधन सुद्धा आहे. ठीक आहे. तर ते यामध्ये संपूर्ण विधान जे आहे ते बरोबर असणार आहे. ठीक आहे. नंतर मध्ययुगात साहित्य आणि संस्कृती यांचे अभिसरण करणारी तीन पीठे व्यासपीठ, रंगपीठ आणि लोकपीठ अस्तित्वात होती, असे मत कोणाचे आहे? अवा कुलकर्णी, वाल कुलकर्णी, द.भी. कुलकर्णी, श्रीरंग कुलकर्णी. मध्ययुगात साहित्य आणि संस्कृती यांचे अभिसरण करणारी तीन पीठे व्यासपीठ, रंगपीठ आणि लोकपीठ अस्तित्वात होती. हे मत कोणाचे आहे? हे मत आहे श्रीरंग कुलकर्णी यांचे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ड. नाहीतर 1975 साली दुर्गा भागवत यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन प्रसंगीचे प्रकाशन स्मरणिकेत अभिरुची ग्रामीण आणि नागर हा लेख कोणी लिहिले आहे? आनंद यादव, सुधीर रसाळ, प्रा. बोराडे. 1975 साली दुर्गा भागवत यांच्या अध्यक्षतेखालीच विचारलेले आहे. तर ते आहेत सुधीर रसाळ यांनी. सुधीर नरहर रसाळ हे मराठीतील सुप्रसिद्ध समीक्षक आहेत. त्यांनी दिल्लीच्या साहित्य अकादमीमध्ये मराठीचे प्रतिनिधित्व केले आहे आणि 1956 पासून ते मराठी वाङ्मयाची सुद्धा काय करत आहेत? समीक्षा करत आहेत. ग्रंथसंपदा, कविता आणि प्रतिमे, काही मराठी कवी, ना. ग. देशपांडे यांच्या कविता, मर्ढेकरांची कविता, है ना, असं भरपूर त्यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे. यादव काळात ज्ञानेश्वरांनी व आधीच्या कवींनी संस्कृत वाङ्मयीन परंपरा आणि लोकसाहित्याची परंपरा याचे संमेलन जाणीवपूर्वक घडवून आणले असते असे म्हणता येत नाही. हे मत कोणाचे आहे? डॉक्टर प्रभाकर मांडे, सुधीर रसाळ, डॉक्टर विश्वनाथ शिंदे, डॉक्टर राजशेखर शिंदे. कोणाचे आहेत? यादव काळातील ज्ञानेश्वरांनी व आधीच्या कवींनी संस्कृत वाङ्मयीन परंपरा आणि लोकसाहित्याची परंपरा यांचे संमेलन जाणीवपूर्वक घडवून आणले असे म्हणता येत नाही. हे डॉक्टर सुधीर रसाळ यांचं मत आहे. त्यानंतर मध्ययुगीन वाङ्मयीन परंपरा ही गरजेपुरती प्रयोगशील होती. तिथे प्रारंभिक संस्कृत काव्यप्रकारापेक्षा वेगळे व नवे काव्यप्रकार निर्माण केले. पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक, पूर्वार्ध चूक उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक, पूर्वार्ध चूक उत्तरार्ध बरोबर. मध्ययुगीन वाङ्मयीन परंपरा ही गरजेपुरती प्रयोगशील होती. तिथे प्रारंभिक संस्कृत काव्यप्रकारापेक्षा वेगळे व नवे कार्यप्रकार निर्माण झाले आहे. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध दोन्ही इथे बरोबर असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे अ. समोरचा प्रश्न आहे, संस्कृत वाङ्मयीन परंपरा आणि मराठी लोकसाहित्याची परंपरा यांच्या संयुगातून घडलेली आहे. प्राचीन वाङ्मयीन परंपरा, मध्ययुगीन वाङ्मयीन परंपरा, अर्वाचीन वाङ्मयीन परंपरा की यापैकी नाही?
संस्कृत वाङ्मयीन परंपरा आणि मराठी लोकसाहित्याची परंपरा यांच्या संयोगातून मध्ययुगीन वाङ्मयीन परंपरा जी आहे ती आलेली आहे. ठीक आहे. कथ्थक हा प्रकार कोणत्या प्रकारातला आहे? मौखिक, लिखित, हस्तलिखित यापैकी नाही. सांगा बघू. ते मौखिक असणार आहे. ठीक आहे. कथ्थक हा प्रकार मौखिक रूपात येतोय. माध्यमातून तत्कालीन समाजाचा वेध घेता येऊ शकतो. मौखिक साहित्याच्या, हस्तलिखितीचा, लिखिताच्या की यापैकी नाही. तर ते आहे हस्तलिखितीच्या. कोणत्या माध्यमातून? हस्तलिखितच्या माध्यमातून तत्कालीन समाजाचा वेध सुद्धा घेता येऊ शकतो. लोकपरंपरेतील हा महत्वाचा प्रकार आहे. कथन, कादंबरी, नाटक यापैकी नाही. सांगा बघू. लोकपरंपरेतील कथन जो आहे तो महत्वाचा प्रकार असणार आहे. ठीक आहे. एखाद्या विषयाचे विवेचन व एखाद्या विषयावर केलेलं विस्तृत भाष्य म्हणजे काय? कीर्तन, निरूपण, भाषण, कथाकथन. एखाद्या विषयाचे विवेचन व एखाद्या विषयावर केलेले विस्तृत भाषण म्हणजे काय? निरूपण होय. ठीक आहे. हे सगळं आपल्याला अभ्यास करायचा आहे. डॅश मध्ये टीटीपी मिक्सिंग, ऑफसेट छपाईचा, ब्रोमाइड्स, परफेक्ट बाइंडिंग इत्यादीचा समावेश येतो. नियतकालिकामध्ये, मुद्रित मुद्रणामध्ये, ग्रंथनिर्मितीमध्ये की यापैकी नाही. कशात येतो? ते मुद्रिते किंवा मुद्रणामध्ये ते सगळं येतं, छपाई है ना. पंडित कवी नागेश याला श्रीमंत सरदार यांचा राजश्रय मिळाला होता. कोणाचा? यशवंतराव कोकाटे, जनकोची शिंदी, मल्हारराव होळकर की नाना फडणवीस. पंडित कवी नागेश यांना श्रीमंत सरदार यांचा राजाश्रय मिळाला होता. त्यांना यशवंतराव कोकाटे जे आहेत त्यांचा राजाश्रय मिळाला होता. ठीक आहे. दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू सो मच.